नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांती निमित्त तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आज आपण मकर संक्रांती निमित्त एक तिळाचा अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ बघणार आहोत. त्याला म्हणतात तिलोरी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीळ, गूळ, हे गव्हाचं पीठ आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे, वेलची जायफळाची पावडर आणि थोडंसं तूप. आता सर्वात आधी आपण हा गूळ वितळवून घ्यायचा. हा अर्धी वाटी गूळ आहे, यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. गरम वगैरे करायची गरज नाही. हा असा जरा किसून घेतला की लगेचच विरघळतो. आता गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण हे जे पाव वाटी तीळ घेतलेले आहेत मी, हे काही पॉलिश तीळ नाही आहे, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. हे आता आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे, थोडे भाजून घ्यायचे. आपल्याला पाव वाटी तीळ आहे, हे चांगले आपण खरपूस भाजून घेऊया. अतिशय छान आणि सोपी डिश आहे. मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये ही आवर्जून केली जाते महाराष्ट्रात. अतिशय पारंपरिक म्हणजे आजीच्या काळातली ही डिश आहे. आणि ह्या तिलोऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी 7 ते 8 दिवस व्यवस्थित टिकतात, छान अगदी खुसखुशीत. आता या हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला अंगात उष्णतेची आणि स्निग्धतेची गरज असते. त्यासाठी हे आपण तिळाचे पदार्थ करतो, तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तीळ पोळी करतो. त्यामुळे या कुठल्या ना कुठल्या प्रकारे तीळ आपण अन्नात आपल्या आहारात घेत असतो. हे बघा छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. असा चटचट आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि हे आता मिक्सरला लावून थोडंसं भरड असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक फाईन पीठ नाही करायचं, याचं जाडसरच मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा मी मिक्सरला लावून घेतलंय बारीक. यामध्ये तीळ सुद्धा दिसत आहेत अख्खे. असंच ठेवायचंय, अगदी 1-2दाच फिरवलं मी. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये आपण घालायचंय 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं, वेलची पावडर घालायची, जायफळ पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता, अगदी चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा साजूक तूप घालायचं. आता हे सगळं या पिठाला आधी चोळून घेऊया. आता हे बघा हे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे पिठाला. आता हे जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते हळूहळू ओतायचं, सगळं एकदम नाही ओतायचं. आपल्याला घट्ट पीठ मळायचंय, जसं आपण पुरीसाठी मळतो. ह्या तिलोऱ्या म्हणजे तिळाच्या पुऱ्या. तर आपण जसं नॉर्मली पुरीसाठी पीठ भिजवतो घट्ट, तेवढंच घट्ट पीठ भिजवायचे, म्हणजे मग पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात. हे बघा असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला. अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलंय, पण ते ठीक आहे. हा एवढा गूळ ह्याला पुरेसा आहे, पण आपल्याला पीठ हे असं घट्टच हवंय. आता हे 15 मिनिटं आपण असंच ठेवून द्यायचंय थोडंसं झाकून, आणि मग तिलोऱ्या करायला घ्यायच्या आहेत. हे तुम्ही बघू शकताय चांगलंच व्यवस्थित घट्ट पीठ आहे. आता हे झाकून आपण 15 मिनिटं ठेवून देऊया. हे बघा 20 मिनिटं झालेली आहे. आता आपण यातला एक गोळा काढून घेऊया आणि त्याची जाडसर अशी चपाती करायची आपल्याला. तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या करू शकता, किंवा एक मोठी चपाती करून सुद्धा एखाद्या वाटीने वगैरे झाकणाने त्याच्या एका आकारात पुऱ्या करू शकता. तर मी तसंच करणार आहे. याला काही पीठ तेल लावायची काही गरज नाही आहे. घट्ट पीठ मळलं की व्यवस्थित आपल्याला पिठाशिवाय किंवा तेलाशिवाय पुऱ्या करता येतात. सगळीकडून एकाच जाडीच्या व्यवस्थित अशा
पुऱ्या झाल्या पाहिजेत, त्यामुळे अगदी सगळीकडून समान लाटून घ्यायचं आहे. आता हे बघा आपली चपाती लाटून झालेली आहे. एखादी वाटी किंवा झाकण घ्यायचं आहे आणि त्याच्या आपण आता पुऱ्या काढून घेऊया. हे बघा या मापाच्या 4 पुऱ्या झाल्या आहेत. आता सगळ्या पुऱ्या आधी करून घेऊया आणि मग तळायला घेऊया. हे बघा एवढ्या जाडीची पुरी करायची म्हणजे त्या छान फुगतात. आता तेल तापलेलं आहे, यात आपण आता तिलोऱ्या तळायला घेऊया. अगदी कडकडीत तेल तापवायचं नाही, नाहीतर मग गुळाच्या असल्यामुळे त्या लगेचच लाल होतात. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी त्या अगदी छान अशा गोल्डन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. काढून घेऊया. हे बघा हा असा रंग आला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त डार्क नाही करायचा. गॅस अजिबात वाढवायचा नाहीये, लो टू मीडियम गॅसवर चांगल्या छान अशा तळून घ्यायचे. काढून घ्यायची. मस्त अशी टम्म फुगलेली आहे. अतिशय सोप्या आहेत आणि तेवढीच पौष्टिकही आहे. तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या तिलोऱ्या तयार आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती अगदी छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. हे बघा अगदी खुसखुशीत झालेले आहेत. इतक्या मस्त, अगदी चवीला पण छान लागतात, तेवढ्याच पौष्टिक आहेत आणि कुठेही प्रवासात न्यायला अगदी छान ऑप्शन आहे. अगदी 7 ते 8 दिवस चांगल्या टिकतात. तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.